नमस्कार मंडळी, आज आपण घरगुती आणि अगदी सोप्या पद्धतीने मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत। त्याचे आपण बारीक काप करून घेणार आहोत। त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झाल्यानंतर कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचे काप, थोडंसं अद्रक आणि 5 ते 6 पाकळ्या लसूण त्यामध्ये घालणार आहोत आणि परतून घेणार आहोत। लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर ते थंड व्हायला ठेवायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून आपण त्याचं वाटण करून घेणार आहोत। आता इथे वाटण आपलं रेडी झालेलं आहे। आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झाल्यानंतर ते वाटण परतून घ्यायचं आहे। इथे मी मटकी शिजवून घेतलेली आहे। आता आपण वाटणमध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मिसळ मसाला घालणार आहोत। मी इथे सुहानाचा मिसळ मसाला वापरलेला आहे, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्यामध्ये शिजवलेली मटकी घालणार आहे। मटकी घालून झाल्यानंतर ते सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। थंड पाणी घातल्याने भाजीची चव जाते, त्यामुळे मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी घालताना थोडंसं जास्त घाला, कारण भाजीला उकळी आल्यानंतर ती घट्ट होऊ शकते। आता आपण थोडंसं मीठ घालूया त्यामध्ये आणि भाजी मिक्स करून घेऊया। इथे आपली झणझणीत मिसळ रेडी झालेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।